कॅप्टन अशोक खरात चौकशीला आता वेग आलेला आहे। एसआयटी कडून वेगवेगळ्या कंगोरातून त्याचा तपास केला जातोय। एसआयटी मधील 12 जणांकडून वेगवेगळ्या अँगलने याचा तपास केला जातोय। तेजस्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक सध्या तपास करतंय। पूजाविधी, अघोरी पूजेतली प्रक्रिया, महिलांचा सहभाग हाच या तपासाचा केंद्रबिंदू असणार आहे। मात्र विविध कंगोरातून या संपूर्ण प्रकरणाला कशा पद्धतीने वळण मिळत गेलं याचा तपास सध्या केला जाणार आहे। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, सध्या चौकशीला वेग आलेला आहे। आयकर विभागाची एंट्री झालेली आहे। एसआयटी कडून तपासाला सुद्धा वेग मिळालेला आहे आणि त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या सुद्धा येत्या काळात समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। काय सध्याचा तपास कशा पद्धतीने पुढे जातोय, काय सांगाल? खरंय, तपास आता गंभीरतेने केला जातोय। काल जवळजवळ 7 ते 8 तास अशोक खरातला बोलवून ठेवण्यात आलं होतं आणि त्याची सातत्यानं या ठिकाणी तेजस्विनी सातपुते सगळ्या बाजूने चौकशी करत होत्या। खरं तर आपण बघितलं तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे अंधश्रद्धेतून मांडलेला पूजेविधींचा बाजार। त्यामुळे पूजाविधी नेमके काय केले जातात, अघोरी पूजा काय असतात, महिलांसोबतल्या जे काही त्याने प्रकार केलेले आहेत ते कशासाठी केले जातात, किंवा अनेक वेळेस असंही होतं की तो शिवानिका संस्थांमध्ये पूजेसाठी बोलवत होता, अनेक वेळेस गुवाहाटीला कामाख्या मंदिरामध्ये महिलांना पूजेसाठी घेऊन जात होता। तर या पूजा काय असतात हे सगळं त्याच्याकडून जाणून घेतलं जातं। कोणत्या कोणत्या महिलांना तो घेऊन गेला होता, एकूण दुसरे उद्योगपती किंवा कोण मोठे मोठे नेते होते की ज्यांना त्याने कामं केलेली त्यांच्यासोबत, असं करून त्याच्याशी गोड बोलून संपूर्ण इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न हा सध्या केला जातोय। खरं म्हणजे त्याने केलेल्या या प्रतापांमुळे आता संपूर्ण हे सगळं प्रकरण समोर आलं आहे। अनेक बाबागिरींचे प्रकरण आता हळूहळू समोर येत आहेत। मात्र त्यासोबत त्याने केलेल्या 420 पणा जो आहे, म्हणजे एक वेगवेगळे जे व्यवसाय त्याने उभारले होते ज्यामध्ये लोकांना फसवणं, लोकांना आर्थिक लुबाडणं, जमिनी घेताना त्यांना कमी पैसे देणं किंवा शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतून उद्ध्वस्त करणं, अशा अनेक गोष्टींची पण चौकशी या अनुषंगानं होणार आहे। आता सुरुवातीला जी केंद्र ठेवण्यात आलं आहे ते म्हणजे केवळ पूजाविधीतून फसवण्यात आलेली या महिला आणि माणसं किंवा जे काही त्यांचे भाविक असतील त्या अशा भाविकांना तक्रारी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर महिलांनी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे थेट भेटण्याचं किंवा त्यांना फोन करून सांगण्याचं सुद्धा आवाहन यामध्ये करण्यात आलं आहे। त्यामुळे आता चौकशीनं वेग घेतलेला आहे। आज पुन्हा ही चौकशी होईल। यामध्ये खरातच्या सोबत असलेली जी काही सहकारी होते, विश्वस्त होते, त्याचबरोबर त्याच्यासोबत पूजा करणारे काही ब्राह्मण होते आणि इतर त्याचे सहकारी ड्रायव्हर, बॉयज, तो जो ऑफिस बॉय, यांना सगळ्यांना बोलवून यांचा तपास आज केला जाईल। एकूण जे खरातने सांगितलं आहे त्याचा शहानिशा केला जाईल आणि त्याबरोबर जी 12 जणांचं पथक या एसआयटीमध्ये नेमण्यात आलेलं आहे ते नाशिक ग्रामीणमध्ये, नगर ग्रामीणमध्ये आणि नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी तपास करत आहे। प्रत्येकाची कडी जोडून आता अशोक खरातला पूर्णपणे कायदेशीर मार्गाने त्याला कसं बंद करता येईल, त्याला बाहेर कसं निघू देता येणार नाही आणि त्याला कायमस्वरूपी जेलमध्ये कसं ठेवता येईल याचे प्रयत्न आता एसआयटीच्या मार्फत आपल्याला होताना दिसत आहेत। अगदी जसं तुम्ही सांगितलं की ज्या पद्धतीनं ज्या महिला पीडित आहेत त्यांनी आता या प्रकरणामध्ये पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावं, तक्रारी दाखल कराव्यात असं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या आव्हानाला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यातून आणखी काही महत्त्वाच्या बाबी सुद्धा समोर येऊ शकतात। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।